गुड इव्हनिंग फ्रेंड, शुभदास ब्लॉगमध्ये सगळ्यांचे स्वागत आहे. कसे आहेत सगळेजण मस्त आणि स्वस्त असतात. स्वस्त राहा, मस्त राहा आणि मजेत राहा. आता वाजले बघा संध्याकाळचे 7 वाजून गेलेले आहेत आणि आम्ही इकडे लागलो स्वयंपाकाला. इकडे लागले कुकर लावलेला आहे. कुकर लावलेला आहे आणि माझी छोटी मुलगी इकडे आली आहे आज. टाकू कशाला. आणि माझी छोटी मुलगी आली आज जेवायला. जेवण करून जाणार आहे ती. आज राहा म्हटलं तर राहत नाही ती. शुक्रवार आहे आज, कारण उद्या सुट्टी आहे तिला. आज तिचे मिस्टर जरा बाहेर गेलेत कामानिमित्त, तर तिला म्हटलं ये जेवायला. आणि तिच्याकडे पोळ्याला बाई आहे ना, तर ती आहे बघा कणिक काढून ठेवलेली मी. ती येईल आता पोळ्या करेल. माझं एक काम हलकं होणार आहे आज पोळ्यांचं. फक्त मी कुकर लावलंय आणि भाजी करणार आहे आणि कोशिंबीर करेन. आता हे बघा माझी लेक काही स्वस्त बसत नाही. भेंडी आणलेली येताना आणि भेंडी धुतली, पुसून घेते आणि आता चिरणार आहे ती. माझी दोन्ही लेकी स्वस्त बसत नाहीत. ही तर नाहीच, ती लहान मूल असल्यामुळे तिचं सगळं तुमच्यावर काय स्वस्त बसत नाही. आमच्यावर जाणार आता काय. तर मग ती करते आता भेंडी चिरते. पुसून बघा कसं स्वच्छ पुसायला लागली. अगदी भेंडीला माती होती म्हणून म्हणली स्वच्छ धुवून पुसून चिरून घेणार आहे. तोपर्यंत मी आता बघा बीट गाजर जी कोशिंबीर करते. बघा बीट गाजर आम्हाला दोघींना कोशिंबीर फार आवडते. कच्चा टोमॅटो एक आणलाय, तीन छान हिरवा गार, पण त्याची चटणी आता उद्या करेल. चला तर मग अशा प्रकारे आमची स्वयंपाकाची तयारी चालू आहे. चाकू आहे का? हो चाकू आहे. चला तर हे काय करतात आमचे हे तुम्हाला दाखवते काय करतात आमचे हे कसे बसलेत. रील्स त्यांचं चालू असं नियोजन. रील्स बनवायचे का रील्स बनवतात ना ते. कुठलं गाणं चूज करायचं, काय नाव सांगायचं. आपला धनु यांचं चॅनल आहे. प्लीज सगळ्यांनी सबस्क्राईब करा. छान छान रील बनवतात ते. हाय करा, हाय करा, हाय करा. त्यांच्या चॅनलवर जाऊन बघा आपला धनु. तर छान छान त्यांचे रील्स असतात. मला काही माझं व्हिडिओज काढणं होत नाही लवकर, तर रील्स कधी बनवू. मग काय. भेंडीची कटिंग बघा, कटिंग चालू आहे भेंडीची. तिकड बघ. मेथी पण आहे आत. त्याला लसूण जास्त लागतंय. लसूण सांगायचं ना, नाही थोडासा आहे आपल्याकडे. बघू थोडीशी मेथीची. पण पप्पा रात्री मेथीची भाजी कशाला केली ओळखी पुन्हा. ती कशी खराब होऊन जाते ना मेथी. मी आता आमच्याकडे पण मेथी आणली आहे ना, त्यावेळेस थेपला करते माझ्या. हा थेपला बघा. मी आता करते कोशिंबीर. काय काय घेतलं बघा. बीट, काकडी, टमॅटो आणि गाजर. तुझं ते तू आणलेलं बीट आहे ना, 30 ते 40,000 रुपये. काय 30 ते 40,000 पर्यंत. तुम्हाला कशी पाहिजे? तुम्हाला पाहिजे तुम्ही कशाला पण जाऊ शकता. 30 ते कॉमन. आउट ऑफ महाराष्ट्र जरा अवघड. मला कमीत काय बघा. त्या आलेत मावशी पोळ्या करायला. हा 7-8 पोळ्या किती होतात त्यात बघा. हे चालेल आता कटिंग करायला. नको
पाणीवाले ताई निघून पोळ्या करून गेल्यात आता. हे बघा त्यांनी केलेल्या पोळ्या. आणि त्या इथं असली की आपल्याला काही सुचत नाही. इथं किचन कट्टा छोटा आहे, मग आपल्याला काही सुचत नाही. त्यांच्या पोळ्या होऊ दिल्या. मग आता म्हटलं चला का आमटी टाकायची. कढई ठेवली. भातावडाचं कुकर झालंय तर बघते आता त्यात आमटी वरण टाकते फोडणीचं. आणि भेंडी चिरून ठेवली माझी लेकीनी, भाजी टाकते. भाजी करून घेते. पहिला आमटी टाकते वरण. गोड आंबट वरण टाकून येतात आता. काल झालं टमॅटोचं, पुन्हा तिखट. आता गोड आंबट वरण आमसुलाचं टाकते. हे घेतात आता आमसूल काढले फ्रीजमधलं. कढीपत्ता घेते. काय नाही, गोड आंबट वरण टाकते आज. आता आमसुलाचं वरण टाकते. आता मग मी भाजी टाकते. तेलाचा हा आज आमचं विराज, त्याला आज आहे डोस. विरांच्या दवाखान्यात घेऊन गेले दोघं पण, मम्मी आणि पप्पा, म्हणजे लेकण जावई. आता विरांश येणार आहे आमच्याकडे जेवायला. आमचे साहेब, छोटे साहेब आहेत ते आमचे, छोटे साहेब येतील जेवायला. त्याच्या पायाला टुच्चू करणार आहेत. टुच्चू रडेल, खूप रडतो तो, इतका रडतो. डॉक्टरांना बघितलं की नुसतं रडणं, गोंधळ चालू होतो त्याचा. हिंग टाकलेली आहे आणि आमसूल, कढीपत्ता, वरण, गोड आंबट वरण. बघा मी कसं टाकते, दिसलं का? आमसूल टाकले, कढीपत्ता टाकलेला आहे. हां हां, हे बाई कोशिंबीर करते. ह्याच्यामध्ये आता साखर फक्त टाकायची, मीठ टाकून घेतलेलं आहे. काकडी, बीट, गाजर आणि टमॅटो अशा प्रकारे हे आम्ही. आणि इथं फोडणी तयार करून ठेवली आहे. आणि इथे केली आहे ही भेंडीची भाजी. आता विरांश येतो माझा नातू, वॅक्सिनेशन घेतलेलं आहे त्यांनी. त्याला भूक पण लागली असणार आहे. तर कमी तिखटाची भाजी, तशी आमच्याकडे तिखट कमीच लागतं, त्यामुळे अजून त्यातनं विरांश खाणार म्हणले तर अजून कमी. आणि हे बघा आता मी हे कोशिंबीर हे सगळं एकत्र करते आणि साखर घालायचं याच्यामध्ये आणि फोडणी टाकते. थोडंसं शेंगदाण्याचं कूट टाकते. घालू का म्हणून शेंगाचं कूट थोडंसंच कोशिंबीरमध्ये, का नाही घातलं चालेल? हो का म्हणू? कोशिंबीरमध्ये थोडं शेंगदाण्याचं कूट घालू का? थोडंसं घालते, जास्त नाही घालत. चला तर तुम्हाला दाखवते मी आता. हे इकडं झाली ही कोशिंबीर तयार झाली. इकडं गोड आंबट वरण केलं आहे, आमटी. आणि इकडे भेंडीची, इथे भेंडीची भाजी तयार ठेवली. आता विरांशी येतोच ते. आता ह्यांची फरमाईश आहे ते काही तर तळ. काय करते बघा, पापड तर नाहीच आहेत आता शिल्लक घरात. यांना वाटलं पापड आहेत का काय, पण आम्ही त्या दिवशी काय झालं, डीमार्टमध्ये गेलो होतो ना, तर डीमार्टमध्ये हे आणले बघा तळायचे. हे दिसले का? तर ते हे तळवते आता त्यांना. चक्र काय काय आहेत दाखवते तुम्हाला. बघा आता हे बघा,
हे बघा असे काय काय आहेत. तर हे तळते मी आता. आणि तळते कशात बघा मी. हे बघा छोटीशी कढई ह्याच्यात तळणार आहे. बघू आता. छोटं हे कुठे येईल बघा. मी तळून घेतलेलं सगळं. हे बघा बघा खाऊन बघा. हे म्हटलं तर पापड पाहिजे. या सगळेजण तुम्ही हे खायला तुम्ही खाल्लं असेल तर कमेंट्समध्ये सांगा. चला तर मग भेटूया अशाच नवीन एका ब्लॉग्समध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर.